नमस्कार सर्वांना, मी श्रेयस स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या आपल्या डिस्कशनचा टॉपिक आहे इलेक्ट्रिकल नेटवर्क्समधला रेझोनन्स। या पार्टबद्दल आपण आज व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये मी रेझोनन्सची जितकी काही थिअरी आहे ती थिअरी कव्हर करणार आहे, प्लस त्याच्याशी रिगार्डिंग जे इम्पॉर्टंट MCQs आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत। तर तुमच्यापैकी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन जाईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस नाही होणार। ठीक आहे, तर विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। तर रेझोनन्सबद्दल बोलताना आपण सुरुवातीला सिरीज रेझोनन्सबद्दल समजून घेऊया थोडंसं, कारण सिरीजबद्दल समजून घेणं थोडंसं इझी असतं आपल्याला ॲज कम्पेअर्ड टू पॅरलल। तर यामध्ये बघा RLC हे जे 3 कंपोनंट्स आहेत हे मी सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि इथून जाणारा करंट जो आहे तो मी I असा डिनोट केला या करंटला। तर आपण आधी इतकी गोष्ट तरी वाचलेली असेलच की रेझोनन्स म्हणजे सर्किट त्यावेळी प्युअरली रेझिस्टिव्ह असतं, बरोबर। तर सर्किट प्युअरली रेझिस्टिव्ह असतं म्हणजे काय, आता इथे बघा RLC 3 कंपोनंट आहेत, तर सर्किट प्युअरली रेझिस्टिव्ह असेल ह्याचा अर्थ काय, तर L आणि C या दोघांनी जे रिॲक्टन्स ऑफर केलेत त्याची व्हॅल्यू इक्वल आहे, बरोबर। तर आपण इथं तेच डिनोट केलं आहे, XL इज इक्वल टू XC। तर आता यामधला XL काय आहे, XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि XC म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स। तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्सला आपण कसं डिनोट करू शकतो, XL इज इक्वल टू ओमेगा L, ओके। आणि XC म्हणजे काय, तर XC इज इक्वल टू 1/ωc। तर आता मला अशा फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की ज्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला XL आणि XC हे दोन्ही बरोबर असतील, ओके। तर मी काय करणार, इथं ओमेगा म्हणजेच आपली फ्रिक्वेन्सीची टर्म आहे, तर हा एक ओमेगा मी जर इकडे घेतला तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/LC, म्हणजेच ह्याचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर ओमेगा इज इक्वल टू 1/√LC, बरोबर। हा फॉर्म्युला तुम्ही खूप वेळा वाचलेला असेल, पण आता या फॉर्म्युलामध्ये कॅच आहे। खूप क्वेश्चन्समध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये विचारलेलं असतं, क्वेश्चनमध्ये ते जेव्हा विचारतात की रेझोनंट फ्रिक्वेन्सी काढा, पण ऑप्शनमध्ये आपल्याला जे ऑप्शन्स असतात ते सगळे हर्ट्समध्ये असतात आणि आपण गडबडीमध्ये 1/√LCचा फॉर्म्युला लावतो आणि आपला आन्सर चुकतं। तर नीट बघायचं आहे की एकदा ऑप्शन आपल्याला काय आहे, तर ऑप्शन जर रेडियन पर सेकंडमध्ये असतील तरच तुमचं हे ओमेगाचा आन्सर बरोबर आहे। ओमेगा जर 1/√LCनी जर तुम्ही काढला तर। पण आता मला सांगा, जर एखाद्या क्वेश्चनमध्ये आपल्याला हर्ट्समध्ये ऑप्शन दिलेले असतील तर आपण कसं आन्सर काढू शकतो, तेही सोपं आहे। आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू 2π/f। तर आपल्याला f जर काढायचं असेल तर आपण ओमेगाला 2πने डिवाइड करायचं। हा जो ओमेगा आहे ह्याला मी 2πने डिवाइड केलं तर f इज इक्वल टू 1/2π√LC, ओके। जर आपल्याला हर्ट्समध्ये विचारलं असेल तर तुम्ही हा सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आणि जर तुम्हाला नॉर्मल रेडियन पर सेकंडमध्ये विचारलं असेल तर तुम्ही हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करू शकता, ठीक आहे। आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, अजून एक गोष्ट की सिरीज रेझोनन्सच्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की इम्पिडन्स ऑफर्ड बाय द सर्किट इज मिनिमम अँड करंट पासिंग थ्रू द सर्किट इज मॅक्सिमम, ओके। कारण इम्पिडन्स जितका कमी तेवढा त्या करंटला फ्लो होण्यासाठीचा अपोजिशन कमी, म्हणजेच करंटची व्हॅल्यू तेवढी जास्त फ्लो होणार। तर हीच गोष्ट आपण ग्राफच्या माध्यमातून बघणार आहोत पुढच्या स्लाइडमध्ये। आता इथं बघा, हा एक ग्राफ मी इथं डिनोट केला आहे ज्यामध्ये एक्स ॲक्सिस जो आहे त्या एक्स ॲक्सिसला मी फ्रिक्वेन्सीचं व्हेरिएशन डिनोट केलेलं आहे आणि वाय ॲक्सिसला मी काय केलं आहे की इम्पिडन्स जसा व्हेरी होतो तर त्याचं व्हेरिएशन मी वाय ॲक्सिसला डिनोट केलं आहे। तर आता बघा, जशी जशी मी फ्रिक्वेन्सी वाढवत जाईन तसं तसं सुरुवातीला काय होतं, इम्पिडन्स कमी 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 होत जातो। हा एक पॉईंट येतो जिथं इम्पिडन्स मिनिमम व्हॅल्यू अटेंड करतो, म्हणजेच हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला असणारी फ्रिक्वेन्सी आपली रेझोनंट फ्रिक्वेन्सी, इथं मी डिनोट केलं आहे ओमेगा R ने डिनोट केलं आहे, ठीक आहे। आणि नंतर परत रेझोनंट फ्रिक्वेन्सी जशी जशी आपली फ्रिक्वेन्सी जशी जशी वाढेल तसा परत आपला इम्पिडन्स जो आहे तो वाढत जातो, ओके, क्लिअर। तर आता ओमेगा Rचं तर आपलं क्लिअर झालेलं आहे आणि ह्या पॉईंटला इम्पिडन्सची व्हॅल्यू किती असते, तर सर्किट प्युअरली रेझिस्टिव्ह असतं त्यामुळे Z इज इक्वल टू R, इम्पिडन्सची व्हॅल्यू जी आहे ती R एवढी असते, ठीक आहे। तर आता तुम्ही म्हणाल की ओमेगा Rचं तर ठीक आहे क्लिअर झालं, तर ओमेगा L आणि ओमेगा H हे काय आहेत, तर ह्या ज्या दोन आहेत ह्यांना आपण कट ऑफ फ्रिक्वेन्सीज म्हणतो किंवा काही ठिकाणी तुम्ही वाचलं असेल हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज। तर त्याला हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी का म्हणतात, तर जर तुम्ही पीक पॉवर जर P घेतली तर ह्या दोन फ्रिक्वेन्सीना म्हणजे
हे जे दोन पॉईंट्स आहेत या फ्रिक्वेन्सीना आपली पॉवर p/2 होते, म्हणून त्याला हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी जसं डिनोट करतात। यामधली ओमेगा एल जी आहे ती लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आणि ओमेगा एच जी आहे ती हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी। आणि इथे बघा ह्या दोन्हीची जी रेंज आहे त्याला आपण बँडविड्थने डिनोट करतो। इथं बघा मी बँडविड्थ लिहिलेलं आहे, ज्याचं शॉर्ट फॉर्म BW असं मी डिनोट केलं आहे। तर आता काही एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला ओमेगा एल आणि ओमेगा एचची व्हॅल्यू देतात आणि तुम्हाला रेझोनंट फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायला विचारतात, ठीक आहे। तर बघा रेझोनंट फ्रिक्वेन्सी जी असते ती ओमेगा एल आणि ओमेगा एच ह्याचा जॉमेट्रिक मीन असते। म्हणजे काय तर ओमेगा आर इज इक्वल टू √ ऑफ ओमेगा 1 इंटू ओमेगा 2। आता ह्या ओमेगा 1ला तुम्ही ओमेगा एल लिहू शकता, ओमेगा 2ला तुम्ही ओमेगा एच लिहू शकता, ओके। आणि अशीच जर तुम्हाला FR ची व्हॅल्यू विचारली, म्हणजे फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स तुम्हाला जर विचारली, तर त्याचा आन्सर आहे √ ऑफ F1 इंटू F2 म्हणजेच √ ऑफ FL इंटू FH, ओके। तर आता काही क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला बँडविड्थ विचारली, तर बँडविड्थ तुम्ही कशी डिनोट करू शकता। आता इथे बघा हा जो स्पॅन आहे, हा स्पॅनला मी बँडविड्थ असं कन्सिडर केलं आहे। तर तुम्ही जी बँडविड्थ आहे ती तुम्ही डिनोट करू शकता इज इक्वल टू ओमेगा एच मायनस ओमेगा एल, हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी मायनस लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी। हा झाला तुमचा बँडविड्थचा फॉर्म्युला, ठीक आहे। तर हाही खूप महत्त्वाचा रिझल्ट आहे, काही वेळा आपल्याला बँडविड्थ डायरेक्टली विचारू शकतात, त्यासाठी हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे। आता बघा जर माझ्याकडे बँडविड्थ दिली आणि मला लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी विचारली, तर कशी फाइंड आउट कराल। रेझोनंट फ्रिक्वेन्सी मायनस बँडविड्थ/2 आणि हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची असेल तर रेझोनंट फ्रिक्वेन्सी प्लस बँडविड्थ/2। हे दोन फॉर्म्युले सुद्धा इम्पॉर्टंट आहेत। आता हे जे टेबल आहे ह्या टेबलकडे एकदा तुम्ही व्यवस्थित बघा की या टेबलमध्ये काय दिलं आहे। जेव्हा ही यामध्ये 3 केसेस आहेत। पहिली केस अशी की जेव्हा माझी फ्रिक्वेन्सी लेस दॅन रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल, दुसरी केस म्हणजे जेव्हा माझी फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन रेझोनंट फ्रिक्वेन्सी, आणि तिसरी म्हणजे ज्यावेळी माझी फ्रिक्वेन्सी इक्वल टू रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल। तर आता पहिलं बघा ओमेगा लेस दॅन ओमेगा नॉट, जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी लेस दॅन रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल तेव्हा सर्किटचं जे नेचर आहे तर ते नेचर असतं कपॅसिटिव्ह। इथं बघा ओमेगा रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या कमी फ्रिक्वेन्सीजसाठी सर्किटचं जे नेचर आहे ते इथं डिनोट केलं आहे कपॅसिटिव्ह। त्यानंतर ओमेगा आर पेक्षा जास्त किंवा रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्यासाठी आपलं सर्किट इंडक्टिव्ह प्रॉपर्टीज सारखं ॲक्ट करतं। त्यामुळे इथं मी काय दिलं, इम्पिडन्स जो असतो तो इंडक्टिव्ह असतो आणि ऑब्व्हियसली इंडक्टिव्ह आहे तर त्याचा पॉवर फॅक्टर जो आहे तो लॅगिंग असतो। आणि ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सीला एक्झॅक्ट या पॉईंटला जो पॉवर फॅक्टर असतो तो आपला युनिटी पॉवर फॅक्टर असतो, कारण सर्किट प्युअरली रेझिस्टिव्ह आपलं ॲक्ट करतं, ठीक आहे। हे टेबल खूप इम्पॉर्टंट आहे, यावरून आपल्याला क्वेश्चन्स विचारू शकतात। यावेळची जी आपली महाडिस्कॉमची एक्झाम झाली तर त्यामध्ये फर्स्ट शिफ्टला आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला होता की ज्यावेळी फ्रिक्वेन्सी लेस दॅन रेझोनंट फ्रिक्वेन्सी असते त्यावेळी सर्किटचं बिहेवियर कसं असतं, हे आपल्याला या टाईपचा एक क्वेश्चन यावेळी विचारलेला होता। त्यामुळे हे जे टेबल आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एक्झाम्समध्ये, ओके। थोडंसं आपण पुढे जाऊया। आता बघा याबद्दल सिरीज रेझोनन्सचे जितके काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत हे आपण थोडेसे यामध्ये डिस्कस करूया। तर आपल्याला बँडविड्थ जर विचारलेली असेल तर बँडविड्थचा एक फॉर्म्युला आपण मगाशीच बघितला, बँडविड्थ इज इक्वल टू ओमेगा एच मायनस ओमेगा एल। आणि बँडविड्थचा दुसरा एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे, बँडविड्थचा आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला आहे, बँडविड्थ इज इक्वल टू R/L। पण बघा R/L हा जो फॉर्म्युला आहे हा फक्त सिरीजसाठी ॲप्लिकेबल आहे, ओनली फॉर सिरीज रेझोनन्स, ठीक आहे। त्यानंतर क्यू फॅक्टर जर आपल्याला विचारला म्हणजे क्वालिटी फॅक्टर, तर क्वालिटी फॅक्टर आपण कसा फाइंड आउट करतो। क्वालिटी फॅक्टर जनरली फाइंड आउट करतो एनर्जी स्टोअर्ड अपॉन एनर्जी डिसिपेटेड, असं आपण क्वालिटी फॅक्टर फाइंड आउट करतो। तर आता ह्यामध्ये बघा एनर्जी स्टोरेज एलिमेंट कोणते असतात, एल आणि सी हे दोन असतात, ते एनर्जी स्टोरेज एलिमेंट्स असतात। आणि इथं आपण सिरीज रेझोनन्स बघतो। सिरीजमध्ये काय असतं, तुमचा करंट कॉन्स्टंट असतो, पूर्ण सर्किटमधनं फ्लो होणारा करंट कॉन्स्टंट असतो। त्यामुळे इथे बघा मी आता एनर्जी स्टोअर्ड मला जर लिहायची आहे तर मी कशी फाइंड आउट करू शकतो की I² इंटू XL। इथं तुम्ही I² इंटू XC जरी घेतलं तरी चालतं। तर इथं I² इंटू XL अपॉन एनर्जी डिसिपेटेड, तर रेजिस्टन्स जो आहे तो आपला एनर्जी डिसिपेट करतो, त्यामुळे एनर्जी डिसिपेटेड आपण लिहू शकतो I² इंटू R। तर I दोन्ही कॅन्सल झाला, तर हे आपण इक्वेशन असं लिहू शकतो की XL अपॉन R, XLची व्हॅल्यू असते ओमेगा L अपॉन R, बरोबर। काही ठिकाणी तुम्ही वाचलं असेल की क्यू फॅक्टरसाठीचा फॉर्म्युला त्यांनी तिथे दिलेला असतो, Q इज इक्वल टू ओमेगा L अपॉन R,
असं त्यांनी लिहिलेलं असतं डिरेक्टली. तर ते डायरेक्ट आपल्या लक्षात असतं, पण ते तसं का आलं ह्याच्या मागचं आपल्याला रिझनसुद्धा माहीत पाहिजे. तर ह्याचा आन्सर येईल ओमेगा एल बाय आर. जर मी ओमेगाच्या जागी 1/√LC टाकलं तर त्याचं इक्वेशन जे आहे ते रिड्यूस होतं 1/R√L/C. हा डिरेक्टली इम्पॉर्टंट रिझल्ट आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा, कारण खूपदा आपल्याला RLCच्या व्हॅल्यू देतात आणि क्यू फॅक्टर विचारला जातो. दुसरं, आता आपल्याला जर समजा डिसिपेशन फॅक्टर विचारला तर डिसिपेशन फॅक्टर म्हणजे काय असतो, इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ क्वालिटी फॅक्टर. त्यामुळे डिसिपेशन फॅक्टर इज इक्वल टू 1/Q. दुसरी गोष्ट, आता यामध्ये बघा सिरीज जे RLC सर्किट आहे, आपलं सिरीज रेझोनन्स जो आहे तर त्याला आपण बँड पास फिल्टरसारखं कन्सिडर करतो. बँड पास फिल्टर म्हणजे काय की एका पर्टिक्युलर बँड्स ऑफ फ्रिक्वेन्सीसाठी तो पास करतो आणि दुसऱ्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत तर त्या तो ब्लॉक करतो. म्हणून आपण सिरीज रेझोनन्स सर्किटला बँड पास फिल्टरसारखं ट्रीट करतो. ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट पॅरलल रेझोनन्स सर्किटला आपण बँड स्टॉप फिल्टरसारखं ॲड करतो. तिसरी गोष्ट बघा, Q इज इक्वल टू, आता आपल्याला क्वालिटी फॅक्टर जर फाइंड आउट करायचं असेल तर क्वालिटी फॅक्टरचा, आता इथे बघा जर मी ह्या जागी आता हे जर दोन्ही मी कॅन्सल केले तर I/XL/I/R हेच मी दुसऱ्या पण फॉर्ममध्ये लिहू शकतो. Q इज इक्वल टू VL/V किंवा VC/V. तर VL म्हणजे काय, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, आणि VC म्हणजे काय, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर. तर काही क्वेश्चन्समध्ये जर मला विचारलं की फाइंड आउट व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर आणि मला जर सप्लाय व्होल्टेज दिले तर माझा अप्रोच काय असेल, मी पहिल्यांदा क्यू फॅक्टर फाइंड आउट करेन आणि त्याला सप्लाय व्होल्टेजनी मल्टिप्लाय करेन. हा जो V आहे, हे V जे आहे हे म्हणजे सप्लाय व्होल्टेज, आणि मला VC जर विचारलं असेल तर VC इज इक्वल टू Q/V असं मी फाइंड आउट करेन. तर इथं बघा व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटरची व्हॅल्यू जास्त असते, म्हणून आपण या सर्किटला व्होल्टेज मॅग्निफायर सर्किट असं कन्सिडर करतो. हाही तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो की सिरीज RLC सर्किटला काय म्हणतात, करंट मॅग्निफायर सर्किट, व्होल्टेज मॅग्निफायर सर्किट, पॉवर मॅग्निफायर सर्किट. तर तुम्हाला ह्याचं सुद्धा आन्सर देता आलं. आता आपण डिस्कस करूया पॅरलल रेझोनन्स बद्दल. तर इथं बघा RLC हे जे तिन्ही कंपोनंट्स आहेत हे इथं पॅरललमध्ये कनेक्ट केलेत आणि आपलं ॲनालिसिस सोपं जावं म्हणून आपण पॅरललमध्ये काय केलंय की करंट सोर्स दाखवलाय. तर इथं बघा रेझोनन्स कंडिशन वेळी काय असतं की IL इज इक्वल टू IC, म्हणजे इंडक्टरमधनं जाणारा करंट आणि कपॅसिटरमधनं जाणारा करंट हे दोन्ही करंट इक्वल अँड अपोजिट असतात. त्यामुळं हे दोन्ही करंट्स कॅन्सल आउट होऊन जो IS असतो इज इक्वल टू IR, म्हणजे हा जो सोर्स करंट आहे हा पूर्ण रेझिस्टन्समधनं फ्लो होतो. तर IS इज इक्वल टू V/R. ठीक आहे. तर आता R ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इम्पिडन्सच्या वेळी जो रेझिस्टन्स असतो तो आपला इम्पिडन्स जो असतो तो प्युअरली रेझिस्टिव्ह असतो. तर R च्या जागी मी Z जर पुट केलं तर IS इज इक्वल टू V/Z. तर आपल्याला माहिती आहे की पॅरलल रेझोनन्समध्ये जो इम्पिडन्स ऑफर्ड बाय द सर्किट असतो तर तो असतो मॅक्सिमम. तर Z ची व्हॅल्यू मॅक्सिमम असते. तर ज्या कंडिशनला Z जर तुमचा मॅक्सिमम असेल तर तुमचा जो सोर्स करंट आहे IS तर त्याची व्हॅल्यू जी असणार ती मिनिमम असणार. म्हणजे इथं तेच लिहिले की IS जो आहे तो मिनिमम आहे आणि इम्पिडन्स ऑफर्ड बाय द सर्किट जो आहे तो मॅक्सिमम आहे. तर आता बघा सेम जसं आपण सिरीजमध्ये बघितलं होतं तसं आपण पॅरललसाठी पण ग्राफ बघणार आहोत. तर ग्राफमध्ये Y ॲक्सिसला मी इम्पिडन्सचं व्हेरिएशन लिहिलेलं आहे आणि तुमच्या एक्स ॲक्सिसला मी फ्रिक्वेन्सी जर व्हेरी केली तर इम्पिडन्समध्ये कसं व्हेरिएशन होईल, हे एक्स ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी घेतली आहे, वाय ॲक्सिसला इम्पिडन्स घेतला आहे. तर बघा जशी जशी आपण फ्रिक्वेन्सी वाढवत जाऊ तसा हळूहळू तुमचा इम्पिडन्स इन्क्रीज होत जाईल. एका पर्टिक्युलर पॉईंटला तुमचा इम्पिडन्स जो आहे तो मॅक्सिमम होईल, ज्याची व्हॅल्यू असेल रेझिस्टन्स एवढी. तर इथं बघा Z इज इक्वल टू R. ओके. आणि त्यानंतर परत तुमचा इम्पिडन्स फॉलो आउट व्हायला सुरुवात होईल. तर ह्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला आपण काय डिनोट केलं आहे, ω0, म्हणजे ही आपली रेझोनंट फ्रिक्वेन्सी झाली. तर याही सेम ग्राफमध्ये बघा ω_L आणि ω_H हे दोन्ही आपण डिनोट केलेले आहेत, म्हणजे लोअर आणि हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. तर इथे बघा लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आपण फाइंड आउट कशी करू शकतो की ω0 मायनस बँडविड्थ बाय 2 आणि हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे ω0 प्लस बँडविड्थ बाय 2. ह्या दोन्ही फॉर्म्युला आपण जर यूज केले तर आपण या दोन्ही फ्रिक्वेन्सीज फाइंड आउट करू शकतो. इथे आणि सिरीजच्या ग्राफमध्ये एकच फरक आहे, बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी जे आहे ते सर्किटचं नेचर इंडक्टिव्ह असतं, जे सिरीजच्या केसमध्ये इथं आपण कपॅसिटिव्ह बघितलेलं होतं मागच्या ग्राफमध्ये, ते इथं इंडक्टिव्ह असेल. आणि अबव कट ऑफ फ्रिक्वेन्सी जे आहे ते सर्किटचं नेचर कपॅसिटिव्ह असतं इन पॅरलल रेझोनन्स. इथं तेच लिहिलंय की ω<ω0 जे आहे ते सर्किट तुमचं लॅगिंग पॉवर फॅक्टरला ॲक्ट करतं आणि सर्किटचं नेचर जे आहे ते इंडक्टिव्ह असतं. आणि ω>ω0 ला सर्किट जे आहे ते तुमचं लीडिंग पॉवर फॅक्टरला ऑपरेट करतं आणि सर्किटचं नेचर कपॅसिटिव्ह असतं. पण ॲट ω इक्वल टू ω0 म्हणजे एक्झॅक्ट रेझोनंट फ्रिक्वेन्सीला तुमचं सर्किट युनिटी पॉवर फॅक्टरला ऑपरेट करतं आणि सर्किटचं जे नेचर आहे तर ते नेचर असतं ते रेझिस्टिव्ह असतं.
ठीक आहे. आता सेम जसे सिरीजमध्ये बघितले होते तसे पॅरललसाठी पण काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला बँडविड्थ. जर मला बँडविड्थ विचारली तर मी कशी फाइंड आउट करीन? दोन मेथड्स आहेत. एक, मला जर दोन्ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी माहीत असतील तर मी फाइंड आउट करेन ω/h - ω/L. पण जर मला कंपोनंट्सच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील म्हणजे R आणि C च्या व्हॅल्यूज मला गिवन असतील तर मी बँडविड्थ फाइंड आउट करू शकतो 1/RC. ठीक आहे. नेक्स्ट बघा, जर मला क्वालिटी फॅक्टर विचारला तर क्यू फॅक्टरचा जो फॉर्म्युला आहे = 2π × मॅक्सिमम एनर्जी स्टोअर्ड इन द सर्किट. वर्ड्स बघा, मॅक्सिमम एनर्जी स्टोअर्ड इन द सर्किट म्हणजे एनर्जी स्टोरेज एलिमेंटची रिगार्डिंग बोलतायत, डिवायडेड बाय टोटल एनर्जी डिसिपेटेड बाय द सर्किट. आता इथं बघा, पहिल्यांदा काय होतं, सिरीजच्या केसमध्ये करंट कॉन्स्टंट होता. आता ही आपली पॅरललची केस आहे. पॅरललमध्ये तुम्हाला माहिती आहे की व्होल्टेज कॉन्स्टंट असतं. तर जी टर्म कॉन्स्टंट असते ती आपण जर घेतली तर आपल्या अनालिसिससाठी बरं पडतं. तर इथं बघा V²/XC म्हणजे इथं तुम्ही XC घेऊ शकता, XL घेऊ शकता, पण मोस्टली सगळीकडे XC यूज करतात. तर V²/XC डिवायडेड बाय टोटल एनर्जी डिसिपेटेड. तर टोटल किती एनर्जी डिसिपेट होते की V²/R, कारण रेजिस्टन्स जो आहे तो तुमची एनर्जी डिसिपेट करतो. आता V²/V² इथं कॅन्सल झालं तर R/XC. आता XC आपण कसं लिहू शकतो? XC आता इथं बघा, XC = 1/ωc. हे आपण आधीच बघितले की कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आपण कसा डिनोट करू शकतो. तेच सेम आपण इथं पण केलंय. XCच्या जागी जर मी 1/ωc टाकलं तर ते 1/ωc न्यूमरेटरला जाईल आणि त्याचा आन्सर येईल ω/RC. हा पण खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. यावरून सुद्धा खूप वेळा क्वेश्चन्स विचारलेले गेलेले आहेत आतापर्यंत, ज्या प्रिव्हियस इयर पेपर्स झाले त्यामध्ये. त्यानंतर बघा, जर मला डिसिपेशन फॅक्टर विचारला तर काय आहे? एक्झॅक्ट रेसिप्रोकल ऑफ क्वालिटी फॅक्टर 1/Q = 1/ωRC. जसं आपण सिरीजच्या केसमध्ये बघितलं होतं त्याला म्हणतात व्होल्टेज मॅग्निफायर सर्किट. सेम त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट जर तुम्हाला पॅरलल रेझोनंट सर्किटसाठी विचारलं तर पॅरलल रेझोनंट सर्किटला म्हणतात करंट मॅग्निफायर सर्किट. आता इथे पण तुम्ही बघू शकता, जसं आपण सिरीज सर्किटला काय म्हणलं होतं? व्होल्टेज मॅग्निफायर सर्किट. व्होल्टेज मॅग्निफायर सर्किट का म्हणलं होतं? तर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर अँड कॅपॅसिटर इज ग्रेटर दॅन सोर्स व्होल्टेज, त्यामुळे त्याला आपण व्होल्टेज मॅग्निफायर सर्किट म्हणलं होतं. तसंच पॅरललच्या केसमध्ये काय आहे तर करंट थ्रू इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स इज ग्रेटर दॅन सोर्स करंट, म्हणून पॅरलल RLC सर्किटला आपण करंट मॅग्निफायर सर्किट असं म्हणतो. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यावर तुमचे MCQs विचारलेले जाऊ शकतात तुम्हाला. त्यानंतर बघा, जर क्वालिटी फॅक्टरचा मला फॉर्म्युला विचारला तर आपल्याला माहिती आहे क्वालिटी फॅक्टर जो आहे त्याचा एक बेसिक पहिला जनरल फॉर्म्युला आहे. तर Q फॅक्टर = FR/बँडविड्थ किंवा F0/बँडविड्थ. हा फॉर्म्युला तुम्ही सुरुवातीला कुठं ना कुठेतरी रीड केला असेल क्वालिटी फॅक्टरचा. तर मी आपल्या म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी काय म्हणतो की क्वालिटी फॅक्टर = रेझोनंट फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय बँडविड्थ. ठीक आहे. तर ह्यावरून आपल्याला दोन इम्पॉर्टंट कन्क्लुजन्स बघायचे आहेत. ज्या सिग्नलची बँडविड्थ जास्त असेल, ओके, ज्या सिग्नलची बँडविड्थ जास्त आहे तर त्याचा क्वालिटी फॅक्टर जास्त येईल का कमी येईल? तर या फॉर्म्युलामधनं बघा, जर तुमची बँडविड्थ जास्त असेल तर त्याचा क्वालिटी फॅक्टर कमी असेल. म्हणून आपण म्हणतो की गुड क्वालिटी सिग्नल. आपण बघा FM जेव्हा ट्यून करत असतो तर त्यावेळी बघा एका पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सीमध्येच आपल्याला क्लिअर साऊंड ऐकू येतो. जर आपण थोडंसं इकडं तिकडं जर हलवलं तर आपल्याला डिस्टॉर्शन ऐकू येतो. आणि तुम्ही जेव्हा ते एक्झॅक्ट बँड म्हणजे जेवढा नॅरोअर बँडमध्ये तुम्ही सेट कराल तेवढा तुमचा Q फॅक्टर जो आहे तो जास्त येतो. जेवढी तुमची बँडविड्थ कमी तेवढा तुमचा क्वालिटी फॅक्टर जास्त, म्हणजे तेवढा तुमचा सिग्नल चांगल्या क्वालिटीचा सिग्नल आहे. तर आता इथं बघा Q = ω0 म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय बँडविड्थ. तर इथं बघा, जर दोन्ही रेडियन पर सेकंडमध्ये असतील तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार. पण जर तुम्हाला बँडविड्थ हर्ट्समध्ये दिली असेल तर तुम्हाला जी रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे ती पण तुम्हाला हर्ट्समध्येच फाइंड आउट करायला लागेल. इथं बघा, बोथ शुड बी इन हर्ट्स. आणि तुमचा Q फॅक्टर जो असतो तो Q फॅक्टर युनिटलेस असतो. ठीक आहे. आता बघा, हे जितकी मी थिअरी होती या दोन्हीची ती मी कव्हर केली आहे. हे जे आहे हे खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत ज्यावरनं आपल्याला सारखे क्वेश्चन्स तेच ट्विस्ट करून आपल्याला यावरनं क्वेश्चन्स विचारू शकतात. आता आपण ह्याच्याशी रिगार्डिंग थोडेसे MCQs डिस्कस करूया की जे चांगले MCQs आहेत, जे तुमच्या एक्झाममध्ये याआधी विचारलेले गेलेले आहेत. तर ते MCQs आपण डिस्कस करूया. आता यामध्ये बघा, इन द गिवन सर्किट ॲट रेझोनन्स IR इन एम्पियर्स इज इक्वल टू, हे एक आपल्याला सर्किट दिलं आहे आणि आपल्याला काय विचारलं की रेझिस्टन्समधनं जाणारा करंट किती असेल. तर सुरुवातीलाच आपण बघितलं आहे, हे बघा, हा जो सोर्स करंट आहे मी आधीच शिकवताना सांगितलेला, हा सोर्स करंट जो आहे तो तुमचा पूर्ण रेझिस्टन्समधनं फ्लो होतो, हा असा फ्लो होतो. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये तेच विचारले की रेझिस्टन्समधनं फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू किती. तर सोर्स करंट तुमचा 5 एम्पियर दिला, हा पूर्ण इथून फ्लो होईल, त्यामुळे IR जो आहे तो तुमचा
IRची व्हॅल्यू येईल एक्झॅक्टली 5 एम्पियर. ठीक आहे, हा एक इझी क्वेश्चन होता, पहिल्यांदा डायरेक्ट विचारलेला होता त्यामुळे घेतलेला. पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते चांगले क्वेश्चन्स आहेत. आता बघा, इन सिरीज RLC सर्किट काय दिलं. इन सिरीज RLC सर्किट कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सुरुवातीला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, पहिल्यांदा तुम्ही गिवन लिहून घ्या. सिरीज RLC सर्किट एक्साइटेड बाय 100 वोल्ट व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सोर्स. म्हणजे मला जी सप्लाय व्होल्टेज जे आहे त्याला मी V असं मानतोय सप्लाय व्होल्टेजला, त्याची व्हॅल्यू मला दिली आहे 100 वोल्ट. इट हॅज रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. मला आरची व्हॅल्यू दिली आहे किती, 10 ओहम. ओके, अँड इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑफ 50 ओहम. एक्सेलची व्हॅल्यू दिली आहे 50 ओहम, पण ही 50 ओहम कशाला दिली आहे, ॲट 100 हर्ट्स. ठीक आहे, 100 हर्ट्सला मला त्याची व्हॅल्यू दिली आहे 50 ओहम 100 हर्ट्सला. पुढं काय मला विचारलं आहे, इफ द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज 500 हर्ट्स. म्हणजे जो रेझोनन्स आहे तो जर मला 500 हर्ट्सला मिळाला असं त्यांनी दिलेलं आहे की 500 हर्ट्सला सर्किट रेझोनन्स सारखं ॲक्ट करतं, तर त्यावेळी एक्सेलची व्हॅल्यू काय असेल. तर तुम्हाला माहिती आहे एक्सेल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओमेगा, कारण एक्सेल आपण लिहितो इज इक्वल टू ओमेगा एल. एल जो आहे हा कॉन्स्टंट असतो, म्हणजे एक्सेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओमेगा. जशी तुमची फ्रिक्वेन्सी वाढेल तसा तुमचा एक्सेलसुद्धा त्या मल्टिपलमध्ये वाढेल. तसंच इथं बघा, इथं तुम्ही बघा सुरुवातीला जी मला गिवन फ्रिक्वेन्सी होती 100 हर्ट्सला एक्सेलची व्हॅल्यू होती 50, तर मी आता जी फ्रिक्वेन्सी आहे ती 5 पट केली तर तुमचा एक्सेल जो असेल तोही तुमचा 5 पट होईल. मग आता न्यू एक्सेलची व्हॅल्यू जी असेल ती असेल तुमची 250 ओहम. आता काय विचारले, व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर ॲट रेझोनन्स. काय विचारलंय, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर. तर बघा, आपण मगाशी थिअरी शिकताना याच्याशी रिलेटेड काय पॉईंट बघितला होता का, तर आपण बघितला होता. आपण परत आपल्या थिअरीकडे जाऊया. हे बघा, सिरीज रेझोनन्समध्ये मी काय दिलं होतं, इथं बघा Q इज इक्वल टू VC अपॉन V. यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं हा जो VC आहे हे आहे तुमचं व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर. तर व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर मी कसं फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, पहिल्यांदा मी हा फॉर्म्युला इथं नोट डाऊन करतो. Q इज इक्वल टू, Q म्हणजे झाला तुमचा क्वालिटी फॅक्टर, इज इक्वल टू VC अपॉन V. बरोबर, हे VC आहे व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर, हा V जो आहे हे तुमचं सप्लाय व्होल्टेज आहे. आता बघा तुम्हाला VC फाइंड आउट करायचं आहे, इज इक्वल टू Q इंटू V. मला सप्लाय व्होल्टेज माहिती आहे पण मला Q ची व्हॅल्यू माहिती आहे का, तर Q ची व्हॅल्यू मला माहीत नाही. इथं त्यांनी काय दिलं, सिरीज RLC सर्किट दिलं. आता सिरीज RLC सर्किटमध्ये आपल्याला माहिती आहे Q इज इक्वल टू ओमेगा L अपॉन R. हा फॉर्म्युला आपण Qचा बघितला आहे क्वालिटी फॅक्टरचा. तर ते इथं बघा आपल्याला ओमेगा दिलाय का, तर नाही दिलाय. पण ओमेगा L आपण ह्या ओमेगा Lलाच आपण एक्सेल म्हणू शकतो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, आणि डिवाइड बाय R. तर एक्सेलची व्हॅल्यू मला माहिती आहे का, तर हो माहिती आहे. एक्सेलची व्हॅल्यू 250 ओहम आहे ॲट 500 हर्ट्स. तर एक्सेलच्या जागी मी 250 टाकेन आणि आरची जी व्हॅल्यू आहे, आरची व्हॅल्यू मला किती दिली आहे, 10 ओहम. तर हे 0 ला 0 जर कॅन्सल झाले तर ह्याचा आन्सर येईल 25. म्हणजेच मला Qची व्हॅल्यू मिळाली 25 इंटू सप्लाय व्होल्टेज माझ्याकडे दिलं आहे 100 वोल्ट इंटू 100. तर मला VCची जी व्हॅल्यू आहे ती मिळाली 2500 वोल्ट. ठीक आहे, हा एक चांगला क्वेश्चन होता की ज्यामध्ये 2-3 फॉर्म्युले आपल्याला यूज करायला लागत होते. तर ह्याचं जे आन्सर असेल ते असेल 2500 वोल्ट. बघा एकदा बघा, जर नसेल समजलं परत थोडंसं रिवाइंड करून तुम्ही बघा. आधी हे सगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत लेक्चरमध्ये, त्याच्याशीच रिगार्डिंग हे न्यूमरिकल होतं. ओके, त्यानंतर बघा, फॉर अ पॅरलल RLC रेझोनंट सर्किट द डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी इज √8 रेडियन पर सेकंड. बघा इथं रेडियन पर सेकंडमध्ये म्हणजे तो ओमेगाबद्दल बोलतोय. अँड बँडविड्थ इज 2 रेडियन पर सेकंड. व्हॉट इज द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. तर हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल होतं. यामध्ये त्यांनी थोडासा कंट्रोल सिस्टमचा रेफरन्ससुद्धा ॲड केलेला आहे. त्यांनी काय म्हणलं आहे की डॅम्प्ड फ्रिक्वेन्सीबद्दल तो म्हणतोय की ओमेगा डी ची व्हॅल्यू त्यानं दिली आहे किती, √8 रेडियन पर सेकंड. आणि दुसरं त्यांनी काय म्हणले, बँडविड्थ इज इक्वल टू 2 रेडियन पर सेकंड. तर आता तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी कंट्रोल सिस्टम शिकलेला असेल त्यांना माहिती आहे की बँडविड्थ जी असते, बँडविड्थ आपण फाइंड आउट करतो 2 झीटा ओमेगा एन असा फॉर्म्युला असतो बँडविड्थसाठी. ह्याचं खूप मोठं डेरिवेशन आहे, मी आता त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. तर बँडविड्थचा फॉर्म्युला असतो 2 झीटा ओमेगा एन, डिरेक्टली मी सांगतो. तर इथं आपल्याला काय दिलं आहे, बँडविड्थची व्हॅल्यू दिली आहे 2 इज इक्वल टू 2 इंटू झीटा ओमेगा एन. यावरनं मी झीटा ओमेगा एनची मला व्हॅल्यू मिळेल 1. ठीक आहे, हे जे 1 आहे ही मला पुढे सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू, त्यामुळे मी ही फाइंड आउट केलेली होती. आता आपल्याला काय विचारलं, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची असेल, मी रेझोनंट फ्रिक्वेन्सीला ओमेगा आर म्हणतो. ओमेगा आर इज इक्वल टू ओमेगा एन इंटू √1 - झीटा स्क्वेअर.
हा फॉर्म्युला कंट्रोल सिस्टममधला फॉर्म्युला आहे, पण ह्याच फॉर्म्युल्यानी ह्याचं जे सोल्युशन आहे हे थोडंसं इझी जातं आपल्याला. तर आपल्याला त्यांनी काय गिवन दिलं की डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी, एक सेकंड ना, या फॉर्म्युलामध्ये हा ॲक्च्युली डॅम्प फ्रिक्वेन्सीसाठीचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे तुमच्यासाठी, डॅम्प फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा डी इज इक्वल टू ओमेगा एन अंडर रूट 1 मायनस झिटा स्क्वेअर. आता ओमेगा एन जी आहे तीच आपण इथं जी घेतली आहे ती ओमेगा एनलाच मी इथं बघा रेझोनंट फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारली, म्हणजे आपल्याला शेवटी ओमेगा एन विचारली आहे त्यांनी, ह्यालाच मी रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणतो इथं. तर ओमेगा डीची जी व्हॅल्यू, डॅम्प फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती दिली आहे, अंडर रूट 8. तर इथं बघा इथे बघा ओमेगा डीच्या जागी मी अंडर रूट 8 सबस्टिट्यूट करतो इज इक्वल टू ओमेगा एनची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे, अंडर रूट ऑफ 1 मायनस झिटा स्क्वेअर. तर आता असं बघितल्यावर आपल्याला वाटेल की काहीच समजत नाही आहे या क्वेश्चनमधलं, तर आपण दोन्ही साईडना स्क्वेअर करूया. 8 इज इक्वल टू ओमेगा एन स्क्वेअर आणि इथं 1 मायनस झिटा स्क्वेअर, हे जे तुमचं स्क्वेअर रूट आहे स्क्वेअर रूट निघून जाईल, इज इक्वल टू 8 इज इक्वल टू ओमेगा एन स्क्वेअर मायनस झिटा ओमेगा एनचा ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला झिटा ओमेगा एनची व्हॅल्यू आपण पहिल्यांदाच 1 ही सबस्टिट्यूट म्हणजे काढलेली होती झिटा ओमेगा एनची, इक्वल टू ओमेगा एन स्क्वेअर मायनस 1, इथं मी 1 टाकतो. यावरून बघा ओमेगा एनची जी व्हॅल्यू आहे, ओमेगा एन स्क्वेअरची व्हॅल्यू येईल 9, विच गिव्स ओमेगा एन इज इक्वल टू 3 रेडियन पर सेकंड, ही त्याची व्हॅल्यू होती. हे थोडंसं लेंदी होतं, पण यामध्ये 2-3 कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायच्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला एक महत्त्वाचा आहे डॅम्प्ड फ्रिक्वेन्सीसाठीचा. हा फॉर्म्युला हा इम्पॉर्टंट आहे. हा जर तुमच्याकडे नोट डाऊन केलेला नसेल तर तुम्ही हा नोट डाऊन करून घ्या, कारण इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधला हा क्वेश्चन आहे. 2004ला आपल्याला विचारलेला होता हा क्वेश्चन, त्यामुळे क्वेश्चन यायचे चान्सेस आहेत. तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. ओके, नेक्स्ट बघा, हा आपला लास्ट MCQ असेल या सेशनमधला. आता इथं बघा काय म्हणलं आहे, इन अँड AC सिरीज RLC सर्किट. पहिल्यांदा मला जे काही दिलं आहे ते मी थोडंसं नोट डाऊन करायचा प्रयत्न करतो. मला काय दिलं आहे, सिरीज RLC सर्किट आहे. ओके, R, L आणि C हे झालं माझं सिरीज RLC सर्किट. यामध्ये काय दिलं आहे, व्होल्टेज अक्रॉस R अँड L इज 20 ओम. आता इथं बघा R अँड Lच्या अक्रॉसचं व्होल्टेज त्यांनी दिलं आहे 20 वोल्ट, सॉरी हे व्होल्टेज दिलं आहे 20 वोल्ट. व्होल्टेज अक्रॉस L अँड C, L अँड Cच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते मला दिलं आहे 9 वोल्ट. ओके, 9 वोल्ट. आणि व्होल्टेज अक्रॉस RLC म्हणजे टोटल या सगळ्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज मला दिलं आहे 15 वोल्ट. ओके, तर आता ह्यामध्ये बघा मला काय विचारलं आहे, व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस C, म्हणजे या कपॅसिटन्सच्या अक्रॉस काय व्होल्टेज असेल हे मला विचारलं आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे की जे सप्लाय व्होल्टेज आहे इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, हे त्याची ॲक्च्युअलमध्ये फेजर सम असते. तर हे आपण जर आपल्याला क्वांटिटीज म्हणजे त्याच्या फक्त मॅग्निट्यूड टर्म्समध्ये जर आपल्याला फाइंड आउट करायचं तर VS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ VR स्क्वेअर प्लस VL मायनस VC ब्रॅकेट स्क्वेअर, हे आपण असं फाइंड आउट करू शकतो. तर आता बघा मला हा जो VS म्हणजे जे आहे ते मेन तुमचं सप्लाय व्होल्टेज हे दिलं आहे तुम्हाला 15 वोल्ट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ VR स्क्वेअर म्हणजे रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला माहिती आहे का, तर इथं डायरेक्टली आपल्याला गिवन नाही आहे. तर VR स्क्वेअर प्लस VL मायनस VC म्हणजे इथं बघा व्होल्टेज अक्रॉस L अँड C इज 9 वोल्ट आपल्याला गिवन आहे, म्हणजे VL मायनस VCची जी व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला 9 वोल्ट गिवन आहे इज इक्वल टू 9चा स्क्वेअर. तर आता दोन्ही साईडला जर मी स्क्वेअर केला तर 225 इज इक्वल टू VR स्क्वेअर प्लस 81, VR स्क्वेअर प्लस 81 म्हणजे VR स्क्वेअरची तुमच्याकडे व्हॅल्यू येईल 144, म्हणजेच VRची व्हॅल्यू येईल 12 वोल्ट. ठीक आहे, ह्याला मी ही व्हॅल्यू आपल्याला परत लागू शकते एक कॅल्क्युलेशनमध्ये. तर आता बघा मला VRची व्हॅल्यू मिळाली आणि आता बघा इथं काय दिलं आहे की व्होल्टेज अक्रॉस R अँड L इज 20 वोल्ट. R आणि Lच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे मला दिलं आहे ते टोटल मला दिलं आहे 20 वोल्ट. तर ठीक आहे, मी लिहीन 20 वोल्ट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ VR स्क्वेअर प्लस VL स्क्वेअर. ठीक आहे, तर इथं बघा 20 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ VRची व्हॅल्यू मला किती मिळाली 12, 12 स्क्वेअर प्लस VL स्क्वेअर. आता इथं पण परत मी बोथ साईडला स्क्वेअरिंग करेन. 400 इज इक्वल टू 144 प्लस VL स्क्वेअर. तर हे परत जर मी बघितलं 256 इज इक्वल टू VL स्क्वेअर म्हणजे मला VLची व्हॅल्यू मिळाली 16 वोल्ट.
ओके, पण मला क्वेश्चनमध्ये VL विचारला आहे का, तर नाही. क्वेश्चनमध्ये त्यांनी काय विचारलं आहे, व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस सी. तर मला माहिती आहे क्वेश्चनमध्ये बघा VL मायनस व्ही सी ची जी व्हॅल्यू आहे ती मला 9 वोल्ट गिवन आहे. त्यामधला VL जर मी 9 टाकला तर इज इक्वल टू VC मायनस 9. VC ची जी व्हॅल्यू आहे ती मला मिळेल 7 वोल्ट. ओके, हे आपलं होतं कंप्लीट सोल्युशन. आपल्याला VC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, व्होल्टेज अक्रॉस सी, त्याचा आन्सर येईल 7 वोल्ट. तर हे काही क्वेश्चन्स आहेत की जे समजायला थोडेसे ट्रिकी आहेत किंवा जे थोडेसे कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन्स आहेत, पण अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. तर आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे सगळ्या टाईपच्या क्वेश्चनची. तर ह्यामध्ये मी मोस्टली रेझोनन्सबद्दल जितकं काही होतं तेवढं डिस्कस मी केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसरा एखादा टॉपिक असेल त्याच्याशी रिगार्डिंग आपण डिस्कशन घेऊ. तर तुम्ही अजूनही जर आपला टेलिग्रामवर टॉपर स्टॉप इलेक्ट्रिकल नावाचं आपलं चॅनल आहे, त्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक अटॅच करतो. तुम्ही त्या लिंकवर जाऊन डिरेक्टली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जिथं मी सगळे अपडेट शेअर करत असतो, जिथं डिफरंट क्विजेस आपण कंडक्ट करतो. तर मला वेळ दिल्याबद्दल आणि तुम्ही या पूर्ण व्हिडिओजना गेल्या काही दिवसात माझ्या चॅनलला जो रिस्पॉन्स दिला आहे तुम्ही सर्वांनी, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा, कारण ह्याच्यावर खूप चांगला कंटेंट मी भविष्यातसुद्धा ॲड करायचा प्रयत्न करतो आहे. तर थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि सर्वांनी काळजी घ्या आणि आपला अभ्यास करत राहा, चांगली रिवाईज करत राहा. ठीक.